हॅलो डिअर फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण या व्हिडिओमध्ये जनरल सायन्स म्हणजे सामान्य विज्ञान या विषयाबद्दल बघणार आहे. का बघणार आहे? कारण की राज्यसेवा प्री एक्झामला अवघे काही दिवस राहिले, त्यानंतर कंबाईन एक्झाम येणार. त्या दृष्टिकोनातून जर बघितलं आपण तर या कमी दिवसात म्हणजेच मला सांगायचं आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला 10 दिवसात या विषयाला कशा पद्धतीने कव्हर करायचं आहे आपल्याला आणि 9+ मार्क कशा पद्धतीने या विषयामध्ये घ्यायचे आपल्याला. तर आता जर बघितलं आपण तर या विषयासाठी पहिला प्रश्न आहे, तुम्ही कोणतं बुक रेफर करता? आता मी तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे की 2 बुक रेफर करायचे आपल्याला आणि ते कोणते. आता तुम्हाला या पिक्चरमध्ये दिसणार आहे सचिन बस्के. ऑफकोर्स हे बुक तर आपल्याला रेफर करणंच आहे, पण त्या व्यतिरिक्त एक बुक आपल्याला रेफर करणं आवश्यक आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये मग काय बघणार आहे तर या विषयाचे महत्त्व, या विषयाला आपण स्किप करायचं की नाही, आणि या विषयामध्ये काही टॉपिक असतात, त्या टॉपिकमध्ये सब टॉपिक कोणते वाचायला पाहिजे, कोणत्या टॉपिकला आपण महत्त्व द्यायला पाहिजे, हे सर्व केव्हा कळेल आपल्याला? जेव्हा प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन ॲनालिसिस केल्यानंतर. मग पहिला प्रश्न येतो की हा जनरल सायन्स म्हणजे जर बघितलं तर नाव आहे सामान्य विज्ञान. मग सामान्य विज्ञान नाव असल्यामुळे या विषयाबद्दल आपल्याला सामान्य ज्ञान पाहिजे. म्हणजेच हा सिलेबसमध्ये मेन्शन करून आहे जनरल सायन्स. आयोग म्हणतो की आम्ही तुम्हाला फक्त जनरल सायन्स विचारणार, आतमध्ये सायन्सबद्दल काही विचारणार नाही. सिम्पली त्यांनी सांगितलेलं आहे. मग तरी पण विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त भीतीचे काय वातावरण असते. मग या विषयाला काय स्किप करण्याचा प्रयत्न करतात. या विषयामध्ये मग मार्क न आल्यामुळे प्रिलिमच्या रेसमधून बाहेर पडतात. मग आपण असं करायचं नाही. तर आता या विषयाला आपण कशा पद्धतीने टॅकल करू ते मी तुम्हाला सांगणार आहे अवघ्या 10 दिवसात. तर बघा, आता या विषयामध्ये आपल्याला डिवाईड केलेलं आहे हे 3 पॉईंट आणि हे 2 पॉईंट. तर बघा, यामध्ये जर बघितलं आपण प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र या तिघांचे मिळून जर बघितले आपण अवरेज 9 ते 10 प्रश्न आपल्याला बघायला मिळतात या टॉपिकवर. मेन टॉपिक जे आहेत प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र आपण टॉपिकच समजूया. तर यांना 9 ते 10 प्रश्न आपल्याला इथून येणार आहे. आणि त्यानंतर जर बघितलं रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र, केमिस्ट्री आणि फिजिक्स यामध्ये आपल्याला 3 ते 4 प्रश्न बघायला मिळते. मग आता पहिले आपण आपल्या हातामध्ये हे 3 टॉपिक, हे 3 महत्त्वाचे टॉपिक घेणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण रसायन आणि भौतिकशास्त्राकडे वळू. मग यासाठी आता हे टॉपिक तर आहेत, तर यामध्ये मग आता कोणते टॉपिक आपण वाचायला पाहिजे हे तुम्हाला सांगणार आहे मी. आता तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आता प्राणीशास्त्रामध्ये जर बघितलं आपण तर प्राणीशास्त्रामध्ये आपल्याला वाचावं लागेल क्लासिफिकेशन. काय? क्लासिफिकेशन. थोडंसं रायटिंगमध्ये इथे प्रॉब्लेम होणार आहे करत. क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल. क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल पहिला पॉईंट लिहून ठेवा प्राणीशास्त्राच्या बाबतीत. दुसरा पॉईंट जर बघितलं तर सेल आणि सेलबद्दल महत्त्वपूर्ण माहिती आणि ऑर्गन त्यांचे यांचा डिटेल स्टडी करावं लागेल आपल्याला. काय? सेल आणि ऑर्गन यांचं डिटेल स्टडी करावं लागेल आपल्याला. ऑर्गन जर बघितले सेलमधले तुम्हाला माहितीच आहे, त्यामध्ये गॉल्जी कॉम्प्लेक्स येते, त्यानंतर मायटोकॉन्ड्रिया, त्यानंतर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, लिझोझोम हे जे काय, त्यानंतर न्यूक्लियस, हे सर्व आपल्याला सेलबद्दल बघणं आवश्यक आहे. त्यानंतर जर बघितलं आपण आता वनस्पतीशास्त्र. आता वनस्पतीशास्त्रामध्ये जर बघितलं तर तेच पॉईंट आपल्याला, म्हणजे जसं इथे क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल आहे तसं क्लासिफिकेशन ऑफ काय करायचं आपण इथे प्लॅन्ट, म्हणजे प्लॅन्टचं क्लासिफिकेशन करायचं वनस्पतीशास्त्रामध्ये. हे 2 पॉईंट तर महत्त्वाचे आहे आपल्याला, इथे प्रश्न येणंच आहे आपल्याला. मग त्यानंतर जर बघितलं वनस्पतीशास्त्रामध्ये आपण काय वाचायचं, तर वनस्पतीशास्त्रामध्ये जर बघितलं तर काही व्हायरस आहेत पिकांवर येणारे, ते व्हायरस काही न्यूजमध्ये आहे का ते बघणं. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं म्हणजेच वनस्पतीशास्त्रात आपल्याला आवश्यक आहे हे वाचणं. त्यानंतर जर बघितलं राज्यसेवेच्या दृष्टीने जे काही फ्लॉवर आहेत, फ्लॉवरचे काही मेल आणि फिमेल ऑर्गन ते बघणं आवश्यक आहे. त्यामध्ये पुंकेसर, त्यानंतर जर बघितलं तर वेगवेगळे ऑर्गन आहेत फुलांचे, त्याला काय म्हणतात हे बघणं आपल्याला आवश्यक आहे. हे वनस्पतीशास्त्राबद्दल बघत आहे आपण. आणि त्यानंतर जर बघितलं आपण वनस्पतीशास्त्रामध्ये वनस्पतीच्या जी काही ऊती आहे, वनस्पतीमध्ये कोणत्या ऊती आहेत ते बघा. आणि त्यानंतर प्राण्यांमध्ये ऊती कोणत्या आहेत ते बघा. तर तुम्हाला माहितीच आहे ऊती म्हणजेच काय आहे ते.
कारण की जेव्हा रचना सेम असते, त्यांचे कार्य सेम असते, त्यांचा मिळून जे काही एक समूह तयार होतो पेशींचा, ते म्हणजेच काय, ऊती. ऊतीपासून अवयव संस्था, त्यासोबत आणि त्यानंतर मग अवयव तयार होते. तर आता जर बघितलं आपण वनस्पतीशास्त्रामधील मेन पॉईंट बघितले आपण. आता यामध्ये बघूया आपण आता आरोग्यशास्त्र. आरोग्यशास्त्राबद्दल जर बघितलं आपण, आरोग्यशास्त्रामध्ये मेन लक्षात ठेवा की डिसीज म्हणजेच काय, रोग, मानवी रोग. आणि मानवी रोगाबद्दल जर बघितलं तर मेन पॉईंट म्हणजेच मानवी रोग कोणते संसर्गजन्य आहे, कोणते संसर्गजन्य नाहीत. आरोग्यशास्त्राबद्दल जर बघितलं आपण तर आरोग्यशास्त्राबद्दल एवढं लक्षात ठेवा की यामध्ये मानवी रोग करणं आवश्यक आहे. म्हणजेच कोणत्या विषाणूमुळे कोणता रोग होतो, त्यानंतर जीवाणूजन्य रोग, त्यानंतर जर बघितलं तर त्यासोबत कवकजन्य रोग हे बघणं आवश्यक आहे. त्यांचे हार्डली तुम्ही त्यांचे लक्षण, मेन रोगांचे लक्षण करून ठेवायचे. हे 4 ते 5 पॉईंट या 3 टॉपिकमध्ये जर बघितलं तर करून ठेवणं आपल्याला आवश्यक आहे, करावंच लागते. त्यानंतर मी तुम्हाला सांगणारच आहे की कशा पद्धतीने आपण हे जे काही बाकी जे राहिले टॉपिक ते कसे करायचे, पुढे सांगणारच आहे मी तुम्हाला. आता राहिलं आपण रसायनशास्त्र. आता रसायनशास्त्र जर बघितलं त्यामध्ये महत्त्वपूर्ण टॉपिक आहे अणुतरंग. त्यासोबत जर बघितलं आपण कार्बन, संयुगे, मिश्रण, हे करून ठेवा. आणि त्यानंतर जर बघितलं आम्ल आणि आम्लारी, हे 3 पॉईंट तर करूनच ठेवा सायन्सबद्दल, म्हणजे सायन्सच्या रसायनशास्त्राबद्दल. आम्लारी, कार्बन, संयुगे, मिश्रण आणि त्यानंतर अणू, हे आणि त्या अणूबद्दल जे काही सिद्धांत मांडलेले आहेत, म्हणजेच थॉम्सन आहे, रुदरफोर्ड आहे, यांनी, हे तुम्हाला करणं आवश्यक आहे. हे झालं रसायनशास्त्राबद्दल महत्त्वपूर्ण टॉपिक. आता भौतिकशास्त्राबद्दल जर बघितलं तर भौतिकशास्त्रामध्ये आता महत्त्वपूर्ण टॉपिक जसं की साऊंड आहे, म्हणजेच ध्वनीबद्दल. त्यानंतर लाईट म्हणजेच काय, प्रकाश. त्यानंतर जर बघितलं आपण यामध्ये रेडिओ ॲक्टिव्हिटी येते, म्हणजे राज्यसेवेच्या हिशोबानं म्हणजेच खूप महत्त्वपूर्ण, म्हणजेच किरणोत्सारी. त्यानंतर इलेक्ट्रिक येते, म्हणजेच करंट, विद्युतधारा. त्यासोबत जर बघितलं तर न्यूक्लिअर फिजिक्सबद्दल थोडं बघणं आवश्यक आहे. तर जे काही 4-5 पॉईंट आहे हे आवश्यक आपल्याला पाहिजे भौतिकशास्त्राबद्दल माहीत असणं. प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र, त्यानंतर रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र, म्हणजेच हे 5 पॉईंट झाले. या 5 पॉईंटचे जर बघितले तर आपण किती पॉईंट बघितले, 3, म्हणजेच काय 15 पॉईंट बघितले आपण. तर 15 हे पॉईंट करणं आवश्यक आहे आपल्याला, म्हणजे छोटे छोटेच आहेत पण लवकर होऊन जातात. आता हे एवढं केल्यानंतर काय करायचं, मग आता जेवढे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत त्यासाठी मी तुम्हाला बुक सजेस्ट करणार आहे. तुम्ही हे टॉपिक केले आणि त्यानंतर 2 महत्त्वाचे बुक काय करायचे, मग जे की सचिन भस्के सरांचं नवीन अपडेटेड बुक आहे ते घ्या एक, आणि त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह टाईप जे काही बुक तुम्हाला सांगितलं, महेश बारिंगे सरांचं ऑब्जेक्टिव्ह टाईप बुक आहे ते तुम्ही एक घ्या. म्हणजे हे 2 बुक वाचा, बाकी तुमचं सायन्सचं जे काही प्रश्न, जे काही डाऊट आहे क्लिअर होईल. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, मी जेवढे काही टॉपिक सांगितले सब टॉपिक, हे सब टॉपिक वाचायचे. आणि त्यानंतर जर बघितलं तर म्हणजे 5 दिवस हे सब टॉपिक वाचा. त्यानंतर 3 दिवस जर बघितलं तर 3 दिवसात हे आपलं महेश बारंगे सरांचं ऑब्जेक्टिव्ह टाईपचं सायन्सचं बुक आहे ते तुम्ही वापरलं चालेल. त्यासाठी जास्तीत जास्त प्रश्न सॉल्विंग होतात. आणि हे जेवढे काही तुम्ही टॉपिक केले, या टॉपिकची जी काही रिव्हिजन पण त्या बुकमधून होणार. बाकी तुम्हाला इतरत्र हे टॉपिक पुन्हा वाचण्याची गरज पडणार नाही. मग हे बुक तुम्ही रेफर केलं महेश बारंगे सरांचं ऑब्जेक्टिव्ह टाईपचं, जेव्हा एक्झाम येईल त्याच पद्धतीने या बुकला रेफर करत चला. सायन्सबद्दल जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते तुमची सरळ बरोबर येईल. आणि बाकी जे काही उरले एखादी 1 ते 2 प्रश्न असतात ते लॉजिकनं पण सुटतात. म्हणून पाहिजेच अवरेज आपल्याला 8 ते 9 प्रश्न सायन्समध्ये बरोबर आले तर खूप चांगलं होईल आपल्यासाठी. तर अशाच पद्धतीने आपल्याला जनरल सायन्सला टॅकल करायचं आहे. कारण की जनरल सायन्स कॉम्प्लिकेटेड, आता एक प्रश्न म्हणजे की हा विषय कॉम्प्लिकेटेड आहे. आता तुम्हाला सांगणार आहे मी, सायन्स हा विषय खरोखर कॉम्प्लिकेटेड आहे का, की इतर विषय एखादा कॉम्प्लिकेटेड आहे. आता साधं उदाहरण जर घेतलं आपण सायन्सबद्दल, हा सायन्स विषय, हा पॉलिटी विषय. आता बघा आयोग काय करते, सायन्सबद्दल तुम्ही सर्व काही प्रश्न जर बघितले, ॲनालिसिस केलं तर सायन्समध्ये जे काही प्रश्न येतात
ते तुम्हाला सरळ तुम्ही वाचन केलं त्यामधील सरळ सरळ प्रश्न येतात, म्हणजेच त्यामधील जे काही ऑप्शन आहेत ते वाचन केलेल्या ऑप्शनमधीलच ऑप्शन बघायला मिळतात सायन्सच्या प्रश्नामध्ये. पण पॉलिटीमध्ये तसं नाही. पॉलिटी वाचायला तर सोपं जाते, पण प्रश्न जेव्हा टॅकल करतो आपण पॉलिटीचा हा खूप कॉम्प्लिकेटेड असते. म्हणजेच आयोग काय करते, जे की पॉलिटीचा प्रश्न आहे हा त्यांना त्यांच्या अँगलने फिरून विचारता येते, पण सायन्सला जर बघितलं जास्त फिरवता येत नाही. सरळ सरळ आपल्याला ऑप्शन वाचन असेल तर सरळ सरळ आपल्याला ऑप्शन इथे सेट करून बघायला मिळते आणि ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड केलेलं बघायला मिळते. म्हणून सायन्स हा विषय कॉम्प्लिकेटेड नाही आहे. स्वतः आपण त्या सायन्सला कॉम्प्लिकेटेड करतो आणि आपल्या मनामध्ये सायन्सबद्दल भीती बाळगतो, त्यामुळे थोडंसं अवघड जाते. एकदा इझी म्हणून तुम्ही सायन्सला फेस करा, तुम्हाला ईच अँड एव्हरी जे काही पॉईंट आहेत ते सायन्सबद्दल क्लिअर होईल. तर बघा आता मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सायन्सबद्दल बघितलं. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर बघितलं तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अशाच एका विषयाबद्दल एक छोटंसं लेक्चर अशाच पद्धतीने घेऊन येऊया. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. मी सांगितलेलं तुम्हाला काही गोष्टी समजल्या असेल, काही गोष्टी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मी माझ्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकलो नसेल, त्यासाठी क्षमा असावी. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला अशाच पद्धतीने दुसऱ्या एखाद्या विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता.